तर हॅलो हाय नमस्कार. तर फर्स्ट ऑफ ऑल आमच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा ब्लॉग करण्यामागचं कारण आहे की जसं की तुम्ही रील्सवर बघितलं किंवा शॉर्ट्सवर बघितलं की आम्ही दीपामावस्या केली, तर त्याचाच रिलेटेड हा ब्लॉग आहे. की बॅक साईडला आम्ही कशा प्रकारे डेकोरेशन केलं, कशा प्रकारे काय केलं. तर थोडक्यात मी दीपामावस्या म्हणजे काय तुम्हाला सांगतो. दीपामावस्या म्हणजे गटारी अमावस्या सुद्धा आपण त्यांना म्हणतो. तर त्या दिवशी आपण घरातले प्रत्येक दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतो आणि घरातील जे काही लहान बाळ असेल त्याची आपण कणकेनी बनलेल्या दिव्यापासून पूजा करतो. तर त्यालाच दीप अमावस्या म्हणतात, त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी. तर त्याच्याच रिलेटेड हा BTS व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे वंश सुद्धा मदत करतोय आम्हाला दिवे बनवण्यात. त्याला घ्यावं. काय करते माझं पोरग? त्याला घे यार. का? हो तिकडं, 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 हो तिकडं. बाळा काय करतोय तू? त्याचे दिवे बाळा पीठ मळून दे. ते बघ तिकडं ताटे ते वड. ते बघ ते वड. हा हा हे बघ हे बघ. हे दादा गपरे. ए वंशड्या. बिचार पोरग आमचं एवढं मदतीला आलं, पण दीपामावस्याची आमची थीम असणार आहे महाकाल. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पोस्टर दिसतोय हा. तर अशा प्रकारे आमचं ऑलमोस्ट डेकोरेशन रेडी होत आहे. तर खरं तर एक गोष्ट सांगायची राहिली की मुळात आम्ही बाकीच्या दिवे सुद्धा लावलेत, पण खरं महत्त्व हे कणकेने केलेल्या दिव्यांना असतं. तर ते सुद्धा आम्ही केलेले आहेत. ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन झालेलं आहे, जे जसं की तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे वी आर डन विथ द डेकोरेशन आणि इट्स टाइम टू शूट द व्हिडिओ. तर वंश इज रेडी फॉर मी पण रेडी. दीपामावस्या आणि वंश मम्मा. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना गटारी अमावस्याच्या तसेच दीप अमावस्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि वी आर एंडिंग अवर ब्लॉग हिअर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि जर अजून तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गो अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू सो मच.